दरम्यान आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसेन मधल्या वादाची विधान परिषदेतही चर्चा रंगली। नेमका काय प्रकार घडला यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी त्यांच्याकडे आलेला अहवाल वाचून दाखवला। तसंच वायरिंगच्या कामामुळे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याची माहितीही नीलम गोऱ्हेंनी दिल्यावर सभागृहात एकच हशा उसळला। दिनांक 1/3/24 रोजी 12:30च्या दरम्यान माननीय मंत्री श्री दादा भुसे साहेब व माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे हे विधानसभा सभागृह येथील लॉबीमध्ये चर्चा करत असताना प्रवेशद्वार क्रमांक 9 येथून बोलत बाहेर आले। मेन पोर्टच्या दिशेने जात असताना विधानसभा सभागृह प्रवेशद्वार क्रमांक 10 जवळील पॅसेजमध्ये त्यांच्या बोलण्याच्या आवाजाचा स्तर उंचावला। त्यावेळी तेथे माननीय मंत्री शंभूराजे देसाई साहेब आले। ते त्यांच्याशी बोलून माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे आणि माननीय श्री मंत्री शंभूराजे हे एका दिशेने निघून गेले व तेथून दादा भुसे साहेब पुढे निघून गेले। हा माझ्याकडे अहवाल आलेला आहे। मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, पण दुर्दैवाने वायरिंगचं काम विधान भवनचं चालू असल्यामुळे तिथला सीसीटीव्ही चालू नाही।